2-3 दिवसाच्या धावपळीनंतर आज निवांत चालू होतं. आज जायचं आपल्याला लग्नाला दातेगावला मित्रांनो. मग काय गाडी वगैरे धुवून ठेवली सकाळी आपण. गाडी वगैरे काढून घेतली आणि आपण निघालो होतो दातेगाव स्टेशन लग्नाला. सोपान भवानी आम्ही चाललो होतो लग्नावर मित्रांनो. मग काय लग्न वगैरे आवरलं म्हणून दातेगावला आलो. आता मोठा महादेवाचं मंदिरात दर्शन घ्यायचं वर मित्रांनो. मग आपली सर्वच मंडळी होती म्हणून चला मंदिरात दर्शनासाठी. मग मंदिराच्या पायथ्याशी जाऊन थांबलो आणि इकडं नाही करवंद खूप होती मला करवंद खायला सोपान करवंद खायचं आपल्याला. पण करवंद कच्ची होती म्हणून त्याला कच्ची करवंद खाण्यात मजा नाही. बाकीची मंडळी सर्व येऊन दिली आपण गोळा वगैरे तर एका ठिकाणी झालो आणि म्हणलं त्याला इथं आता वरती जायला सुरुवात करू. दुपारचं कडक ऊन असं ऊन होतं आणि फुल उन्हामध्ये आपण गाड्या घेऊन वरती चालू डोंगरावरती मित्रांनो. आणि रस्ता इतका म्हणजे करळ होता की गाड्या चांगल्या लोडवर येऊन जायच्या मित्रांनो. पण का आपल्या स्वप्नरावने गाडी का दणकेबाद रेटवली आणि गाडी बंगा पळवत गाडी डायरेक्ट डोंगरावरती मंदिराजवळ नेऊन पोहोचलो मित्रांनो. आणि खूप म्हणजे गरमट टेम्परेचरमुळे गाडीनं खूप लोडवर यायच्यावर वरती जायला. मग काय फायनली आपण मंदिरावर जाऊन पोहोचलो. माऊली आणि शरद भाऊ पण येऊन पोहोचलो मित्रांनो. मला आलं मंदिरात चाललं तुम्ही पटकन कळसं दर्शन घेऊन जा, तुम्हाला मंदिरातून दर्शन घडवतात मित्रांनो. मग काय मग इथं नारळ वगैरे प्रसाद वगैरे घेतला आपण एक इथं दोघांचं दर्शन घेतलं डायरेक्ट मंदिरात जाऊन पोहोचलो मित्रांनो. मंदिरात आलं तर मी महादेव मंदिरात दर्शन घेतलं, तुम्ही पण दर्शन घेऊन टाका पटकन मित्रांनो. मोठा महादेव मंदिर जाते मित्रांनो. दर्शन वगैरे घेतलं तिथून तो मंदिरात सभा मंडपावर बसलो म्हणलं चला आता घराकडे निघायचं आपल्याला. मग गाडी वगैरे काढली आणि डायरेक्ट आपण घराकडे निघालो. घरी येतात जवळ आपलं 5 वाजले मित्रांनो. घरी आलो आपल्याला आज नांगाटीला सुरुवात करायची होती. ट्रॅक्टर चालू केला नांगाटीला सुरुवात करून गेली मित्रांनो. मी नांगाटी करून घेतो, तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या.